नमस्कार मंडळी, आगरी किचनमध्ये मी सुषमा डबरे आपले स्वागत करत आहे। आज आपण पावसाळी सीझनला मिळणारे वलकन गोड करंद्या असतात, त्याचप्रमाणे हे कडू करंदे असतात, यांना वलकन असे म्हणतात। तर आज आपण वलकंद्यापासून वलकंद्या बनवणार आहोत। आपण पाहू शकता, पावसाळ्यामध्ये हे वलकन एकदाच खायला मिळतात वर्षातून। आपण पाहू शकता, तर आपण एवढे रानातून काढून आणले आहे, जंगलातून। आपण पाहू शकता, तर आपण हे सोलून घेऊया। आपण वलकन कापण्यासाठी विळी घेतली आहे, पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे। तर चला आता आपण वलकन सोलून घेऊया। या प्रकारे पाहू शकता। तर चला आता आपण या प्रकारे वलकन सोलून घेऊया। आपण पाहू शकता, याप्रमाणे आपण विळीवर वलकन सोलून घेऊया। सर्व साल आपण काढून घेऊया। खेडोपाडी हे वलकन वर्षातून एकदा आवर्जून खातात। हे पावसाळ्यात जेवढे आपले उपास येतात त्यांना या वलकंद्या करून फराळाला वापरतात। पाहू शकता, आपला कान सोलून झाला आहे। या पद्धतीने पाहू शकता। आता आपण याला पाण्यामध्ये ठेवून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सर्व कान या प्रकारे तुम्हाला अजून एक वलकन सोलून दाखवते। विळीवर या प्रकारे सर्व साल काढून घ्यायची। पाहू शकता, आतमध्ये जो वलकन लाल असतो तो जरा कडू असतो, असं पिवळा जो वलकन असतो तो खुसखुशीत असतो आणि कडू होत नाही आपण केल्यावर। पाहू शकता, आपण आपला वलकन आपण सोलून झाला आहे। या प्रकारे आपण पाण्यामध्ये ठेवून घेऊया। दुसरे कापून घेऊया। आपण असे वलकन सोलून घेतले आहे आणि पाण्यात ठेवून घेतले होते। तर चला त्याच्या चांदण्या पाडून घेऊया, चकत्या। याप्रमाणे पाहू शकता, जाडही नाही आणि पातळही नाही। त्या प्रकारे आपण चकत्या पाडून घेऊया। आपण पाहू शकता, अशा प्रकारे आपण सर्व चकत्या पाडून घेऊया। याप्रमाणे आपण सर्व चकत्या पाडून घेऊया। आपण वलकंद सोलून या प्रकारे त्याच्यात चांदण्या पाडून घेतल्या आहेत। आपण पाहू शकता, बटाट्याच्या कापाप्रमाणे। अगदी जाडही नाही आणि पातळही नाही। बघा, पाहू शकता तुम्ही। या वलकंद्या आपण 2-3 पाण्यात धुवून काढले आहे। बघा, पाणी लाल लाल पाणी आहे। तर चला आता आपण वलकंद्या चुलीवर शिजायला ठेवूया। आपली चूल पेटली आहे, आपण पाणी तापत ठेवलं आहे।
वलकंद्यामध्ये टाकायला आपल्याला लाकडांची राखाडी लागते, शेणाची वगैरे लागत नाही. लाकूड पेटवलेली राखाडी असते ती लागते, आपण पाहू शकता. शेणाची राखाडी घेतली तर वलकंद आपल्या कडूच राहतील आणि फेकून द्याव्या लागतील. आणि लाकडाच्या फाट्यांच्या राखाडी घेतली की त्या व्यवस्थित निवळतात, कडू लागत नाही, गोड होतात. तर चला आता आपण वलकंद्या पाण्यात टाकूया शिजायला. आधी आपण थोडीशी राखाडी टाकून घेऊया पाण्यामध्ये. आता वलकंदा टाकून घेऊया याप्रमाणे. या रेसिपी टाकायला पुष्कळ मेहनत आहे, 2 तास सहज लागतात. तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आपल्याला आगरी पद्धतीच्या सर्व पारंपरिक रेसिपी दाखवते. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पाहू शकता आपण वलकंद्या गरम पाण्यात टाकून घ्यायला लावलेत. चुली छान पेटले, पाऊसही पडत आहे. या वातावरणात आपण वलकंद्या करायला लावले आहे. तर आपण वलकंद्या टाकून घेऊया. त्यावर पुन्हा आपण राखाडी टाकून घेऊया. ही आपण राखाडी टाकली आहे, ती सर्व आपल्या वलकंद्याच्या कडू आहेत त्या गोड करायला मदत करेल. तर चला आता आपण झाकण देऊन ठेवूया. आपण पातेल्यात काठोकाठ पाणी टाकून घेतलं, आपण पाहू शकता. आपलं पाणी गरम झालं आहे बघा, फेस आला आहे. तर चला आता आपण पातेल्यावर झाकण देऊन ठेवूया आणि हा पाणी सर्व उतू जाऊ देऊया. वलकंद्यानं चांगला कड आला आहे, आपण पाहू शकता. आता आपल्याला हा पाणी जो उकळतोय तो सर्व ओतू घालवायचा आहे. तर चला आपण झाकण देऊन ठेवूया आणि पाणी ओतून घालूया. त्यामुळे वलकंद्यांचा कडूपणा निघून जाईल. या प्रकारे आपल्याला वल्यांमधला पाणी ओतू घालवायचं आहे. त्यामुळे सर्व वल्यांचा कडूपणा निघून जाईल आणि आपल्या वल्या गोड होतील. आपण पाहू शकता वल्यांचं पाणी कसं चाललं आहे. तो आज पाणी आपल्याला सगळं आटून द्यायचं आहे आणि पुन्हा दुसरा पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता या प्रकारे आपला पाणी चौथा वेळ उतू चालला आहे. असं पाणी उतू गेला का आपल्या वलकंद्या निवळतील आणि सकाळी त्या गोड होतील. तर आपण पाणी उतू जाऊ द्या. नंतर पाणी उतू गेल्यावर, पाणी आटल्यावर आपण दुसरा पाणी बदलून ठेवूया. बघा कसं पाणी उतू चाललंय ते. या पाण्यामुळे सर्व कडवटपणा निघून जाईल. आपण वलकंद्यामधला 3-4 वेळा पाणी उतू जाऊन दिला आहे आणि आता दुसरा भरून ठेवला आहे. आता आपण चिमूटभर सोडा टाकून घेऊया आणि या वलकंद्या रात्रभर अशाच निवळायला आपण ठेवूया आणि सकाळी आपण पुढची प्रोसेस करूया.
आपण संपूर्ण रात्रभर वलकंद्या शिजून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. आपण पाहू शकता या प्रकारे त्या उकडून झाल्या आहेत आणि शिजून झाल्या आहेत आणि निवळल्या आहेत. तर आपण चला वलकंद्या धुवून घेऊया. आपण स्वच्छ पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये त्या वलकंदे अशा धुवून घेऊया. साईडचं हे काढून टाकूया. आपण पाहू शकता आपण वलकंदाच्या वल्या अशा या प्रकारे अलगद हाताने स्वच्छ धुवून घेतले आहेत. राखाडी वगैरे सर्व स्वच्छ करून घेतली आहे. तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून आपण त्या उकळून घेऊया. आपण मीठ घेतलं आहे चवीपुरता, तो टाकून घेऊया. पातेलं आपण गॅसवर ठेवूया. पाणी टाकून घेऊया. आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे, तो वल्यांच्यात टाकून घेऊया. या प्रकारे गॅस पेटवून घेऊया. आता आपण वड्यांच्यावर झाकण देऊन ठेवूया. आणि मीठ विरघळेपर्यंत याच्यामध्ये मिसळेपर्यंत आपण उकळून घेऊया. आता झाकण देऊन ठेवूया 5 मिनिटासाठी. आपण पाहू शकता आपल्या वलकंद्या कशा कदा उकळत आहेत. आता बाकी राहिलेला कडवटपणा पण निघून जाईल. अजून 2 मिनिटं आपण वलकंद्या शिजून देऊया, मीठ त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत, आणि नंतर आपण त्या काढून घेऊया. 2 मिनिटासाठी पुन्हा झाकण देऊन ठेवूया. या वलकंदांच्या रानटी वलकंदांच्या वलकंद्या करायला पुष्कळ मेहनत लागते. आपण पाहू शकता कशी प्रोसेस आहे ती. तर मी आपल्यासाठी आगरी पद्धतीच्या पारंपरिक रेसिपी आणते. मेहनत पण भरपूर करावी लागते. आपण पाहू शकता आता माझं वय 52 वर्ष आहे, तरी मी रेसिपी टाकते, कारण आपल्या नवीन पिढीला पण समजू द्या की आपल्या जुन्या रेसिपी कशा आहेत. तर हे वलकंदे आपल्याला चतुर्थी, एकादशी, आपले जेवढे उपवास असतात, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार, कोणत्याही उपवासाला या फराळ म्हणून वापरतात. तर ही दुर्मिळ वस्तू आहे. वर्षातून एकदाच ही वस्तू खायला मिळते. आपण पाहू शकता सोलण्यापासून, कापण्यापासून, उकळण्यापासून तर स्वच्छ करण्यापर्यंत भरपूर मेहनत आहे. तर माझं मेहनतीचं काहीतरी माझ्या वयाप्रमाणे चीज होऊन द्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी या आपल्यासाठी खास पारंपरिक वलकंद्या दाखवल्या आहेत. तर आपल्या वलकंद्यांनी आता मीठ शोषून घेतलं आहे. तर चला आता आपण वलकंद्या पाण्यामधून काढून घेऊया. आपण हा भांडा घेतला आहे वलकंदा काढण्यासाठी. तर चला आता आपण वलकंद्या काढून घेऊया. कशी वाफ येते ते पहा. आपल्या वलकंद्या रेडी आहेत. आपण पाहू शकता.
टेस्ट करून पाहूया गोड झाल्यात का. वाव, एकदम कारल्यासारख्या कडू असतात ह्या, पण एवढी प्रोसेस करून आपण त्यांना गोड केले आहेत. एकदम छान लागतात गोड. तर चला आपण वलकंद्या सर्व करून घेऊया. आपण वलकंद्या पालसाच्या पानावर सर्व करून घेतले आहे पारंपरिक पद्धतीने. आपण पाहू शकता रेडी आहेत आपल्या वलकंदांच्या वल्या. आपण पाहू शकता या कल्याणला उपासाच्या दिवशी वाटे मिळतात. बदलापूरला पण याचे पालसाच्या पानावर ठाकरं घेऊन येतात वाटे. पाहू शकता वलकंद्या. तर या मंडळी वलकंद्या खायला, वलकंद्या चहा बरोबर आणि दुधाबरोबर आपण खाऊ शकतो.